नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की चौरंग आसन तयार करण्यासाठीची जी डिझाईन आहे तर ती कशा पद्धतीने तयार करून घ्यायची साध्या कापडावरती. आपण ही जी डिझाईन बघितली आहे तर ही अगदी नवीन डिझाईन आहे. आपण अशी डिझाईन नक्कीच पाहिली नसणार, कारण ही डिझाईन मी स्वतः माझ्या कल्पनेने तयार केलेली आहे. तर त्यासाठी मी कुठल्याही पद्धतीचं रेक्झिन न घेता साधा जो पॅन्ट पीस आहे तर तो घेतलेला आहे, जेणेकरून डिझाईन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की खाली जे आपण डिझाईन घेतलेली आहे झालरसारखी, तर ती डिझाईन घेण्यासाठी आपल्याला इथे नरम कपड्याची आवश्यकता होती. त्यासाठी मी इथे जो कापड आहे तर इथे हा शर्ट पॅन्ट पीसचा कापड इथे घेतलेला आहे. त्यासाठी पहा डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची, तर त्यासाठी तुम्ही पहिला व्हिडिओ जो आहे याच्या आधीचा तर तो व्हिडिओ नक्की पहा. आता यामध्ये आपण मध्ये जे ओम आहे तर ते ओमसाठी आपण इथे ही जी मरून कलरची उलन आहे तर तिचा वापर केलेला आहे आणि ओमचा आकार आहे तर अगदी आकर्षक असा दिसत आहे, आपण पाहू शकता. तर त्यासाठी इथे मी डार्क कलरचा वापर केलेला आहे. जो मरून कलर आहे तो अत्यंत डार्क आहे आणि तो अतिशय आकर्षक दिसत आहे. आणि हा डार्क कलर ओम आहे तो अजून उठादार दिसावा यासाठी मी याच्या शेजारी इथे लाईट कलरचा वापर करत आहे, जेणेकरून ओम लाईट उलन शेजारी अधिक चांगल्या पद्धतीने उठादार दिसत आहे. मग इथे मी जी पांढरी उलन आहे तर तिचा वापर करत आहे. पांढऱ्या उलनने ओमच्या बाजूचा जो भाग आहे तर तो पांढऱ्या उलनने करून घेत आहे. मध्ये ओमची जी डिझाईन आहे तर ती आपण पूर्ण केलेली आहे, आपण पाहू शकता. ओमच्या आकाराच्या भोवती जी पांढरी उलन आहे तर ती अतिशय आकर्षक दिसत आहे, म्हणजे पांढऱ्या उलनमध्ये हा जो ओम आहे तर अधिक उठादार दिसत आहे. त्यानंतर बाजूचे जे सर्कल आहे तर त्यासाठी मी इथे हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे, जेणेकरून पांढऱ्या शेजारी हिरवी उलन आहे तर इथे अधिक उठादार दिसत आहे, आपण पाहू शकता. इथे सर्वप्रथम आपण जे आउटलाईन आहे तर ती आउटलाईन आधी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला मधलं जे सर्कल आहे तर व्यवस्थितरित्या ते करता येतं, त्याचा आकार हा कमी जास्त होत नाही. त्यानंतर पहा बाजूची जी डिझाईन आहे तर इथे मी डार्क पिवळा कलर घेतलेला आहे, आपण पाहू शकता. अतिशय आकर्षक असं तो मधला लेयर आहे तर तो देखील दिसत आहे. आधी मधला जो गोल आहे तर मी तो पूर्ण करून घेतलेला आहे. त्यानंतर पहा बाजूची डिझाईन आहे त्यासाठीचा आपण हा स्क्वेअर भाग आहे तर तो घेतलेला आहे. तर त्यासाठी इथे पुन्हा मी हिरव्या रंगाचा वापर करत आहे, जेणेकरून डिझाईन आहे तर इथे अधिक आकर्षक दिसणार आहे. तर त्यासाठी मी आधी इथे बॉर्डर करून घेत आहे, आपण पाहू शकता. अशा पद्धतीने इथे जी बॉर्डर आहे तर इथे मी हिरव्या रंगाने करून घेत आहे. हिरव्या रंगाची बॉर्डर केल्यानंतर मधले जे कॉर्नर राहिलेले होते तर आपल्या इथे डार्क पिवळ्या रंगाने ते करून घ्यायचे आहे. तर ते अशा पद्धतीने मी करून घेत आहे, जेणेकरून जो आकार आहे तर तो अधिक इथे व्यवस्थित दिसणार आहे. चारी बाजूचे जे कॉर्नर्स आहेत, कोपरे आहेत, तर अशा पद्धतीने आपण तिथे डार्क पिवळ्या कलरने आपण करून घेणार आहोत. बॉर्डर केलेली असल्या कारणामुळे जो आकार आहे इथे आकार तो चुकत नाही, त्यामुळे शक्यतो अगोदर जी बॉर्डर आहे हिरव्या रंगाची तर ती करून घ्या, त्यामुळे आकार आहे तर इथे तो कमी जास्त होत नाही. हिरव्या रंगाची जी बॉर्डर आहे तर इथे अशा पद्धतीने आपण ती पूर्ण करून घेतलेली आहे. त्यानंतर हिरव्या शेजारी आपण इथे पुन्हा मरून कलरची जी उलन आहे तर तिचा वापर करणार आहोत, जेणेकरून हे जे कॉम्बिनेशन आहे तर ते अधिक उठावदार इथे दिसणार आहे. तर बाजूची जी बॉर्डर आहे तर पूर्णपणे ही उलन जी मरून कलरची उलन आहे तर तिने करून घ्यायची आहे. मरून कलरच्या उलनने बाजूची डिझाईन आहे तर ते करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे, ही चारी बाजूंनी आपण जे उलन लावणार आहात तर तिचे ज्या लाईनी आहेत तर त्या सर्व ठिकाणी सारख्याच घेणे अपेक्षित आहे, जेणेकरून आपण ते जर कमी जास्त घेतल्या तर तो आकार आहे तर तिथे कमी जास्त होणार आहे. एका ठिकाणी आपण जर 4 लाईन घेतल्या तर चारही बाजूनी तुम्ही 4-4च लाईनी घ्या, जेणेकरून आकार कमी जास्त तिथे होणार नाही. मरून कलरची जी आपण डिझाईन आहे बाजूची तर ती डिझाईन आपण इथे अशा पद्धतीने पूर्ण करून घेतलेली आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर बाजूचे चौरंग आसनासाठीची जी झालर आहे तर त्या झालरसाठी मी ते अशा पद्धतीने कार्डशीट पेपरचा एक आकार तयार करून घेतलेला झालरसारखा, आणि तो आकार अशा पद्धतीने आपण बाजूला ठेवून त्याने जी आकार आहे तर तो आकार अशा पद्धतीने आपण स्केच पेनच्या साहाय्याने काढून घेणार आहोत, जेणेकरून सर्व आकार जे आहे तर ते आपल्या इथे एकसारखेच येणार आहेत. त्यासाठी मी आधी चौरंगाची जी
लांबी आहे तर ती मोजून घेतलेली होती आणि त्या पद्धतीने हे जे आकार किती बसता मी त्याचा अंदाज आधी घेतला होता आणि त्या पद्धतीने इथे हा जो आकार आहे तर मी तो आकार कापून घेतलेला होता, जेणेकरून त्या भागामध्ये हे आकार कमी जास्त किंवा एखादा आकार आहे तर तो अर्धा नको आहे. हे आपण पाहू शकता इथे एका जो भाग आहे, जी रुंदी आहे चौरंगाची, तर तिथे हे बरोबर 3 भाग बसलेले आहेत. म्हणजे 3 झालरची इथे डिझाईन आपल्याला इथे येणार आहे, जेणेकरून एक पण भाग इथे कापला जाणार नाही किंवा तो अर्धवट वगैरे येणार नाही. तर तुम्ही देखील तुमचा चौरंगाची जी रुंदी आहे ती अंदाजे मोजून घ्यायची आहे. मोजून घ्या टेपच्या सहाय्याने. टेपच्या सहाय्याने मोजल्यानंतर त्या रुंदीमध्ये आपले किती आकार बसू शकतील याचा अंदाज घेऊन मग तुम्ही कासेटवरती तो आकार आहे तर तुम्ही तो कापून घ्या आणि अशा पद्धतीने ठेवून बाजूने जो कापड आहे तर कापडावरती तुम्ही तो अशा पद्धतीने काढून घेऊ शकता. आपण बाजूला हे जे आकार तयार करून घेतलेले आहे तर त्यासाठी मी आधी बॉर्डर करून घेणार आहे. मरून कलरची जी उलन आहे तर त्याचा वापर इथे बॉर्डरसाठी केलेला आहे. तर सर्वप्रथम चारी बाजूचे आपण जी डिझाईन काढलेली आहे तर त्याची बॉर्डर अगोदर करून घ्यायची, जेणेकरून जो आकार आहे तर आकार हा सारखाच येणार आहे, कमी जास्त तो होणार नाही आहे. मग शक्यतो अगोदर बॉर्डर आहे तर बॉर्डर अगोदर करून घ्यावी. त्यानंतर मरून कलरच्या शेजारी इथे मी डार्क ऑरेंज कलरची उलन वापरत आहे आणि डार्क ऑरेंज कलरने मध्ये याचे मी 3-3 लाईनी घेत आहे, जेणेकरून सर्व जे साईज त्याचे आकार आहे तरी ते सारखे येणार आहेत. मध्ये देखील मी शेड वापरणार आहे ऑरेंज कलरची, त्यामुळे इथे ते अधिक छान पद्धतीने दिसणार आहे. हे पण पाहू शकता इथे पुन्हा मी इथे ऑरेंज कलरची लाईट शेड घेतलेली आहे, जेणेकरून ते लाईटकडून डार्ककडे असं जे शेड आहे इथे तर ते अधिक चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. हे बघा. त्यानंतर मध्ये इथे लाईट शेड शेजारी इथे मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे. आपण पाहू शकता की ते आकर्षक असं दिसत आहे. अशा पद्धतीने मी बाजूचे आपण जे झालरची डिझाईन तयार केलेली आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीने सर्व जे पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या उलनने अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. मध्ये हिरवा रंग पहा किती आकर्षक वाटत आहे. अशा पद्धतीने आपले चौरंग आसन आहे तर ते तयार झालेले आहे. आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि रंगसंगती अतिशय आकर्षक अशी दिसत आहे. आपण धार्मिक जे विधी करतो तर त्या विधीसाठी आपल्याला चौरंग हा लागतच असतो, परंतु त्यावर जर अशा पद्धतीने आसन तयार केले तर ते अधिकच आकर्षक आणि सुंदर असे दिसणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.